क्षणाची आपण उत्सुकतेने वाट पाहत आहात तो क्षण म्हणजे माननीय भाऊंचा सत्कार. माननीय भाऊंचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण फारच लहान आहोत. तेव्हा त्यांना अभिष्टचिंतनासाठी आपण साक्षात ब्रह्मवृद्धांनाच आमंत्रित करूया. आदरणीय काणी गुरुजींनी आता पवित्र वेदमंत्र घोषात आदरणीय भाऊंना शुभाशीर्वादाने सन्मानित करावे आणि त्याचवेळी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी पुष्पवर्षावाने सत्कार करावा ही नम्र विनंती. त्यानंतर आपल्या संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारं एक आशयघन गीत आणि आदरणीय भाऊंचं बीज भाषण. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् ओम त्र्यंबकै यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक्मिबन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम श्रीर्वर्चस्समायुष्यमारोग्यमाविदाचो मानं मह्यते धान्यं धनमयभौतलाभं दीर्घमायुः. श्री स्वस्तिमन्त्राः सुफलाः सन्तु. आराध्य देवताः सुप्रसन्ना वरदा भवतु. यजमानस्य गुरे अखंड लक्ष्मी प्राप्तिरस्तु. दीर्घमायुष प्राप्तिरस्तु. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. स्वार्थ साधना के आदि में वसुधा का कल्याण ना भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण ना भूले. मानाधम अगाध सिंधु है संघर्षों का पार नहीं है. किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. जटिल समस्या सुलझाने का नूतन अनुसंधान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. शील विनय आदर्श शिष्टता तार बिना झनकार नहीं है. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है. सृजनहीन विज्ञान व्यर्थ है. प्राणी का उपकार नहीं है. मौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न भूले. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले. स्वार्थ साधना के आदि में वसुधा का कल्याण न भूले. निर्माणों के पावन युग में हम
चरित्र निर्माण ना भूले, हम चरित्र निर्माण ना भूले। ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आजच्या या एका महत्त्वाच्या दिवशी म्हणून पारंपरिक पद्धतीनं त्याचं जर महत्त्व वर्णन करायचं झालं तर श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे भरतवर्षे भरतखण्डे कलियुगे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके विजयनामसंवत्सरे दक्षिणायने शरदृतौ कार्तिके मासे शुक्लपक्षे षष्ठ्यां तिथौ पूर्वाषाढानक्षत्रे धनुस्थिते वर्तमाने चन्द्रे तुलास्थिते श्रीसूर्ये सप्तदशे गुरुकुलशके। मला वाटतं एवढंही पुरे. गुरुकुलाच्या या 17व्या वर्षी आणि श्रीकांतराव देशपांडे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी चालू असलेल्या योगी अरविंद गुरुकुलाच्या दशवार्षिक आणि त्यांच्याच पुढाकाराने सुरू झालेल्या आणि अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीनं किंवा प्रयत्नाने वाढलेल्या अशा अंबरनाथ गुरुकुलाच्या तपपूर्तीनिमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आणि एवढ्याच कारणाकरता हा दिवस अत्यंत शुभ आहे. बाकी मी जरी सूर्य कुठे आहे, चंद्र कुठे आहे वगैरेंचा उल्लेख केला असला तरी ते आकाशीचे सूर्य चंद्र गुरु शुक्र म्हणजे गुरु आहेत दोन्ही, या सगळ्यांचे अवतार काही माझ्या बरोबरीने इथे आहेत आणि काही समोरही बसलेले आहेत. आणि या सर्वांच्या समवेत या गुरुकुल महासंगमाचा प्रारंभ होतो आहे. महासंगम हे नावही फार छान आहे. आत्ता परिचय करून देत असताना आणि एका वेगळ्या प्रकारे सत्कार करत असताना जरा मन व्याकुळ झालं होतं असं म्हटलं तरी चालेल. ते व्याकुळ अशासाठी की कुठल्याही मूर्त गोष्टीची जेव्हा आपण पूजा करतो तर त्या मूर्त गोष्टीमध्ये एक दोन स्वभाव त्याचे असतात. ती गुणयुक्तही असते आणि त्याचवेळी ती दोषयुक्तही असते. आणि अशा तऱ्हेचा सत्कार होताना एक प्रकारचा संकोच होतो की गुण हे आपले असतात की नाही माहीत नाही, पण दोष नक्की आपले असतात. आणि हा सत्कार गुणांच्या बरोबर दोषाचा सुद्धा होतो की काय असं काही वेळा चुकून का होईना पण वाटतं. तेव्हा गुणदोषयुक्त अशा तऱ्हेची सर्व जी व्यक्तिमत्व आहेत, पण शेवटी असं आहे अमूर्तापर्यंत जाण्याकरता मूर्ताची मदत घ्यावीच लागते. आणि त्यामुळं त्या अमूर्तापर्यंत जाण्यासाठी जेवढी मूर्ताची मदत घ्यायला लागते तेवढी घेऊन आपण पुढे जाऊया. खरं म्हणजे 17 वर्ष या गुरुकुलाच्या कामाला प्रारंभ होतो आहेत, होऊन झालेली आहेत. अंबरनाथ गुरुकुलात 12 वर्ष आणि योगी अरविंद गुरुकुलात 10 वर्ष. याच्या मध्यावर काही गुरुकुलं आणि त्याच्यानंतर काही गुरुकुलं अशी या ठिकाणी चालू झाली. त्यांनी एकूण गुरुकुल दशक आपण या ठिकाणी अनुभवतो. याचा अर्थ
आणखी 1-2 गुरुकुलं होती आणि काही आहेत पण या ठिकाणी उपस्थित झालेली नाहीत. आणि होती असं ज्यांच्याविषयी म्हणतो ती होती आणि आता नाही आहेत असंही लक्षात घेतलं पाहिजे. पण अशी वदघट व्यवहारात चालूच असते. पण या सगळ्याच्या निमित्ताने एक मोठा आढावा घेण्याची जी कल्पना श्रीकांतरावांनी मांडली आणि ती मला खरोखरच उचलून धरावीशी वाटते. आणि मी त्यांना म्हटलं की मी फार काही करेन असं नाही, पण मी तुमच्याबरोबर आहे. आणि खरंच गेल्या 6 महिन्याखाली 1-2 बैठकांना मी उपस्थित होतो. पण त्याच्यानंतर श्रीकांतराव आणि अन्य गुरुकुलांचे प्रमुख किंवा त्यांचे दायित्व घेणारे असे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज हा महासंगमाचा सोहळा या ठिकाणी सुरू होतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे. या काळात आपण वाढलो किती, चाललो किती, या सगळ्याचा तर आढावा आपण नक्कीच घेऊ. आणि तो जेवढा काही घेता येईल आणि देता येईल, दाखवता येईल, तेवढा सर्वांच्या समोर आणून नवी शक्ती आणि नवीन क्षितिज यांचं दर्शन घेण्यासाठी हा महासंगम निश्चितच आपल्या सर्वांना, जे प्रत्यक्ष शिक्षण घेत आहेत त्यांना जे मार्गदर्शन करणारे अध्यापक आहेत त्यांना, गुरुकुलं व्यवस्थित चालली पाहिजे त्याच्याकरता प्रयत्नशील असणाऱ्या संस्थाचालकांना, खरं म्हणाल तर या मुलांना या सगळ्या भागामध्ये सहभागी करून घ्यावं असं म्हणून ज्या पालकांनी आपल्या मुलांना या सगळ्यामध्ये पाठवलेलं आहेत ते या ठिकाणी उपस्थित असले अथवा नसले तरी त्यांनीही या गुरुकुलाच्या धडपडीला मोठं योगदान दिलेलं आहे, यात शंका नाही. शासकांनीही काही योगदान दिलेलं आहे. काही ठिकाणी सांभाळून राहा असे तांबडे दिवे दाखवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण सांभाळूनही जायलो. काही ठिकाणी हिरवे दिवे दाखवलेले आहेत आणि काही ठिकाणी थांबा आणि पुढे चला असं सांगणारे दिवेही दाखवलेले आहेत. पण ठीक आहे, अनेक शासकांनी, माझे मित्रही काही आहेत, आणि त्या सर्वांनी निदान खबरदार यापुढे एक पाऊलही पुढे टाकू नका असं कोणी म्हणाले नाहीत, याबद्दल त्यांनाही शतशः नमस्कार. मला पुष्कळदा असं एक वाटत असतं की 1947 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का पारतंत्र्य वाढण्याची सूचना मिळाली. जरा मोठा विषय आहे म्हणून मी त्याच्यात फार शिरत नाही, परंतु असं मनात वाटून गेलं. आणि आजच्या काळात तर पुष्कळदा असं वाटतं आहे की फक्त शासक बदलले, पारतंत्र्यही वाढलं असं अनेकदा वाटतं आहे. आणि पण एक गोष्ट नक्की आहे, ज्याच्यावर आमचा विश्वास आहे तो विश्वास असलेलं आमच्या सर्वांच्या ठिकाणी असलेलं जे परमेश्वरी चैतन्य आहे हे मात्र अत्यंत स्वतंत्र आहे. ते कोणाच्याच अधीन नसतं. त्याचं स्वातंत्र्य आपण नक्की घेऊ शकतो, त्याची आठवणही आपल्या सर्वांना या निमित्तानं होऊ शकेल. आता या मधल्या काळामध्ये काही नवीन साधनं निर्माण झालेली आहेत, नव्या प्रकारच्या ऊर्जाही मिळालेल्या आहेत, नवे मित्र मिळालेले आहेत. या सगळ्यांचं साहाय्य आपण घेऊ शकतो आहोत, घेतो आहोत, घ्यायला हवं आहे आणि घेतोही, आपल्या मदतीचंही झालेलं आहे. त्याच्याबरोबर काही नवे अडथळेही निर्माण झालेले आहेत आणि ते ओलांडल्याशिवाय आपल्याला पुढला प्रवास करता येणार नाही. परंतु एक नक्की की फ्रिक्शन असल्याशिवाय गती नाही, तेव्हा असा फ्रिक्शनही असायला लागतो. त्या ते घर्षण असायलाच लागतं. ते असल्याबद्दल तक्रार नाही. ते घर्षण आपली ताकद वाढवत असतं. ते घर्षण आपल्याला अधिक ताकद लावायला प्रवृत्त करत असतं. मला वाटतं ही जी त्या घर्षणाची ताकद आहे त्याच्याबद्दल आपण सर्वजण अवश्यमेव त्या घर्षणाचे, अडथळ्यांचे ऋणीच असायला लागेल आणि अवश्य तसं असूया.
एक महत्त्वाचा प्रश्न की या सगळ्या शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे किंवा आपण सगळेजण कशाकरता काम करतो, आपण कशाकरता काम करतो या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. त्यामुळं मी ते एकाच याच्यामध्ये सुचवू शकतो. एक म्हणजे माणसाचा परिपूर्ण विकास, पण माणसाचा विकास अशा पद्धतीनं की तो देशाची घडण करू शकेल अशा तऱ्हेचा माणसाचा विकास. स्वतःला स्वार्थी बनवणाऱ्या माणसाचा विकास नव्हे, त्यासाठी गुरुकुलाची पद्धत नाही. तो किती मोठा झाला, किती बंगले बांधले, किती गाड्या घेतल्या, केवढा अधिकारी झाला आणि त्याच्यापुढे ज्यांच्यासमोर लोक नतमस्तक होण्याची शक्यता असते अशा कुठल्या स्तरावर तो जाऊन पोचला, यापेक्षा त्याने देश किती घडवला. भले आपल्या घरच्या 1 एकर शेतीमध्ये सुद्धा त्याने उत्तम हे जर केलं असेल, उत्तम पीक काढलं असेल, तर तोही देश घडवण्यामध्ये महत्त्वाची व्यक्ती आहे. ज्ञानप्रबोधिनीचं एक पद्य आहे, त्या पद्यामध्ये असं म्हटलं आहे, एक बारीकशी ओळ आहे, नटवू भारतभूला. या भारतभूला सजवण्याकरता आम्हाला आमच्या गुरूंनी मार्गदर्शन केलं आहे. आमच्या एका मित्रानं सहज बोलता बोलता सांगितलं, या अख्ख्या भारतभूला सजवणं मला किती शक्य आहे हे मला नाही माहिती, पण मला नक्की माहिती आहे की मी माझ्याकडे असलेल्या 3 एकर शेतीमध्ये उत्तम शेती करून दाखवीन की जी भारतभूला माझ्या कक्षेत असणारा जेवढा भाग आहे ना 3 एकर शेतीचा, तेवढा मी नटवून दाखवेन आणि त्यातून मी या भारतभूची पूजा नक्की करू इच्छितो, तशी मला करायची आहे. मला वाटतं ही जी याच्या पाठीमागची जी भावना आहे, ती भावना आपण खरोखरच लक्षात ठेवली पाहिजे. कोणती व्यक्ती ही निरुपयोगी आहे असं म्हटलं तर कुठलीच व्यक्ती ही निरुपयोगी नाही. लोक कदाचित त्याचं मूल्यमापन करताना कमी उपयोगाची, जास्त उपयोगाची असं मूल्यमापन करतील, पण ते त्यांच्या दृष्टिकोनातून असतं. अगदी मिल्टनच्या भाषेत सांगायचं झालं तर, दोज ऑल्सो सर्व हू ओनली स्टँड अँड वेट. जे नुसते उभे असतात, आणि खरंच आहे, रस्त्यानं चालताना मैलाचे दगड जे असतात ना, ते आपल्या सर्वांना पुष्कळ मोठी प्रवासातली मदत करत असतात. इतकं तुमचं चालून झालं आहे आणि अजून इतकं चालायचं आहे, हे दोन्ही ते दाखवत असतात. आणि आता आवश्यक ती ऊर्जा तुम्ही मिळवा आणि पुढे चला. तुमच्या गाडीतलं इंधन संपलं असलं तर नवीन भरून घ्या, कारण अजून तुम्हाला इतकं जायचं आहे. खरं म्हणाल तर असे अनेक जण जे आपल्याला जे भेटी जे भूत ते मानी जे भगवंत, हे याही अर्थानं खरं आहे. त्या तो रस्त्यावरचा वृक्ष असेल, कडेचा दगड असेल, हे सुद्धा जर उपयोगाचे आहेत, तर सजीव मनुष्य निरुपयोगी आहे असं म्हणणं याच्यासारखा मोठा गुन्हा नाही, अपराध नाही. प्रत्येक सजीव हा उपयोगी आहे आणि तो आता फार झालं तर आपण असं एक म्हणूया की त्याची उपयुक्तता वाढावी म्हणून आम्हाला काही करता येणे शक्य आहे का? हां, तर शक्य आहे. हे तरी आम्ही कोण ठरवणार? ते आम्ही ठरवणारे नाहीत, पण कोणीतरी ठरवून ठेवलं आहे. त्या ठरवून ठेवलेलं जे आहे त्याचा अभ्यास करूया, समजून घेऊया, उपयोग पडेल तेवढं थेट वापरूया आणि बाकीचं विचारात ठेवूया. तेव्हा पूर्वी गुरुकडे जायचं, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः सत्वदर्शिनः. ते असे तत्वदर्शी तुम्हाला ज्ञान देतात. कशाचं ज्ञान देतात? ते अगदी पारंपरिक पद्धतीमध्ये वेदांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला अहम ब्रह्मास्मी याचं ज्ञान देण्यासाठी शिकायला पाहिजे. अधि भगवो ब्रह्मेती, मग त्यांनी सांगितलं तद्विजिज्ञासस्व. कसं स तपस्तप्त्वा, तपश्चर्या करून जाणून घ्या, समजून घ्या. स तपो तप्यता, त्यांनी तपश्चर्या केली
आणि समजून घेतलं. मग काय काय समजलं त्याला? तैत्तरीय उपनिषदांच्यापैकी भृगु उपनिषदात ही 5 गोष्टी सांगितल्या. प्रथम त्याला असं लक्षात आलं, अन्नम ब्रह्मेति व्यजानात. ते कळलं तरी म्हणाला माझं समाधान नाही होत आहे, अजून सांगा. प्राणो ब्रह्मेति व्यजानात, तेही कळलं. आता पुढे मनो ब्रह्मेति व्यजानात. बरं, आता ते त्यापुढे विज्ञानम ब्रह्मेति व्यजानात, आणि त्याच्या पुढे आनंदम ब्रह्मेति व्यजानात. हा, हे ते समजायला पाहिजे. आता त्याच्या पुढे काय नाही. आता म्हणाले तू आनंदम ब्रह्मेति व्यजानात लक्षात घेतलं आहेस ना, त्या आनंदाचे शोध घे, म्हणजे तुला मूर्त गोष्टींच्या पलीकडे जाऊन, आणि म्हणून आनंदमयमात्मानमुपसंक्रम्य, तो आनंदमय कोश ओलांडून सुद्धा जो अमूर्त असं तुझं स्वरूप आहे ते तुझं अमूर्त स्वरूप समजून घे, असं ऋषींनी सांगितलं. आणि ती आमची शिक्षणाची पद्धती होती. आता ती शिक्षणाची पद्धती म्हणून लक्षात नाही, लोकांनी ते तत्त्वज्ञान म्हणून लक्षात घेतलं. आणि अध्यात्मामध्ये या सगळ्यांचा जो वापर आत्तापर्यंत शंकराचार्यांच्या नंतर विद्यारण्य स्वामी वगैरे सर्वांनी केला, आजही अनेक तत्त्वज्ञानं त्याचा उल्लेख करतात. पण तो उल्लेख असा पंचकोशात्मक पुरुष आहे एवढं समजण्यापुरता. पण याच्यावर विचार करता विश्वास ठेवून विचार करता मनुष्य काय ही व्यक्ती, आणि याच्यामध्ये याचा काय विचार आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, असं साधारणपणे खरं म्हणलं तर फार थोड्या काळाकरता, पण विचार करता असं लक्षात आलं की हे जे अन्न प्राण मन विज्ञान आणि आनंद, हे 5 कोश असं त्याला शंकराचार्यांनी दिलेलं नाव आहे. त्याच्यापूर्वी त्यांना आत्मा असंच म्हणत असत. आनंदमय, अन्नमय आत्मा, मनोमय आत्मा, आनंदमय आत्मा. त्याच्यापूर्वी कोश म्हणत नव्हते. शंकराचार्यांनी त्याला कोश म्हटलं, कारण ते एकात एक असलेले आणि त्यातला शेवटचा कोश फोडून तो कोश दुभंगुनी होतं, हे विशाल जीवन आता. हे सगळे कोश फोडून ते विशाल जीवन मिळवायचं आहे. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर या 5 कोशांना दूर करत जायला पाहिजे. आत्ता आपण तो विचार नाही करत आहोत. आपण सध्या या कोशांना उमलवायचं कसं याचा विचार करतो. आणि या उमलवण्याला आम्ही नाव दिलं आहे विकास, आणि म्हणून पंचकोश विकास. आणि या पंचकोश विकासाचा विचार आपण करायला निघालो. तर आता शिक्षणाची ही जी मूळ कल्पना होती ती अनेकांनी अनेक प्रकारे पुढे मांडली. पण अगदी आपल्या सर्वांच्या जवळ असलेल्यापैकी विवेकानंदांनी ती मांडताना मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन, खरं म्हणजे ते वेगळं ज्या लोकांना ते सांगायचं होतं त्यांच्या भाषेत सांगण्यासाठी पहिलंच गोष्ट जरा इंग्रजी भाषेतून सांगितली. आणि हे आपल्याच ठिकाणी असलेलं जे आत्मतत्व आहे ते समजून घ्या. मग त्याच्यापुढे भारतीय स्वातंत्र्य किंवा आधुनिक काळाचा इतिहास सुरू झाला तेव्हा हेही जरा दुर्बोध व्हायला लागलं. तेव्हा विचार करायला लागला की समर्थ भारताची घडण होण्यासाठी आम्हाला शिक्षण दिलं पाहिजे. त्या अहम ब्रह्मास्मीवरून मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन, त्याच्यापासून पुढे स्वतंत्र भारताची घडण. ते काही बिघडलं काहीच नाही, बरोबरच आहे. शेवट कुठलाही मनुष्य म्हणून जर जगायचं झाला तर तो एकटा कधीच जगत नाही. आणि सर्वात परतंत्र किंवा पराधीन व्यक्ती कोणी असेल तर माणूस आहे. गाईचा बछडा जन्माला आल्यापासून काही मिनिटामध्ये उभा राहतो आणि पुढे उडीसुद्धा मारायला लागतो. माणसाला उभं राहायला साधारणपणे 8-10 महिने, वर्षभर तरी लागतं. इतक्या साध्या हालचालींपासून जर बघायचं झालं तर लहान मुलांकडे आपण त्याला अजून समजत नाही आहे असंच म्हणून आपण
म्हणत असतो. मला वाटतं हां आता याला कळतं आहे असं म्हणायला कमीत कमी 12 वर्षांचा पुढला काळ यावा लागतो. तेव्हा आपण म्हणतो की आता याला सांगितलेलं समजतं. मग पुढे आपण म्हणतो याला आता हळूहळू सुचायला लागलं आहे. आता मला माहीत नाही 3 वर्षाच्या मुलाला सुचतं की नाही, सुचतं, पण आपण ते मानायला तयार नसतो. आम्हाला वयाचं ओझं पाठीवर असतं आणि त्या पाठीवरच्या ओझ्यानं आम्ही इतके दबलेले असतो की आमची दृष्टी वर नाही जात, खाली असते. अलीकडच्या मोठं दप्तर घेऊन जाणाऱ्या शाळेच्या मुलासारखी. त्यामुळं ही त्याला समजणारं काय तर समर्थ भारताची घडण, तेही हळूहळू भारत काही लक्षात येईना. मग आता असं ठरवलं की व्यक्तिविकासासाठी शिक्षण. आणि व्यक्तिविकास हा काय आहे याची फारशी दखल न घेता त्याचा एक विकृत अर्थ लोकांच्या समोर घेत जातो आहे हे आपण स्वतः अनुभवतो. जे साधारणपणे 15 वर्षाच्या पुढले आहेत त्यांना अधिकाधिक अनुभवायला मिळतं आहे आणि जर थोड्या वयस्कर माणसांना अधिक अनुभवायला मिळतं आहे की हा व्यक्तिविकास म्हणजे मी काय म्हणायचं अर्थोत्पादक क्षम झालो की माझा व्यक्तिविकास झाला. कारण आमच्या रोजच्या भाषेत अलीकडे नाही कोणी म्हणत, पण पूर्वी आमच्या लहानपणी म्हणायचे, अहो तो आता केवढा मोठा झाला आहे. मी उदाहरण द्यायला घेऊन सांगायचे, तू अभ्यास करायला पाहिजेस कारण तो मोठा झाला आहे. का तो मोठा झाला आहे? अरे त्याच्याकडे गाडी आली आहे. हां म्हणजे गाडी आली म्हणजे मोठा झाला. त्याने बंगला बांधला आहे स्वतःचा. हां म्हणजे तो मोठा झाला. तो मोठा अधिकारी झाला आहे म्हणजे तो मोठा झाला. ही जी मोठेपणाची एक अनेक झुली अंगावर घेतल्या की मोठं होतं असं म्हणण्याची जी पद्धत किंवा भाषा आमच्या सगळ्यांच्यामध्ये वाढली ती व्यक्तिविकासात अडकली किंवा व्यक्तिविकास त्याच्यामध्ये अडकला या झुलींच्या खाली. आणि म्हणून अहम ब्रह्मास्मीपासून एका व्यक्तीचा भौतिक विकास म्हणजे व्यक्तीचा मोठेपणा. ज्ञानप्रबोधिनीचं एक पद्य आहे, त्या पद्यामध्ये पुष्कळदा असं म्हटलं आहे, ततः किम, हे अमुक मिळालं पुढे काय, अमकं झालं पुढे काय. शंकराचार्यांनी मुळात म्हटलं आहे, पण ते म्हणजे गुरोरंघ्री पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. ते नाही आता आपल्याला समजणार. आणि म्हणून आपण असं म्हणूया की आजसुद्धा विचार करायचा झाला, सर्व तऱ्हेची भौतिक समृद्धी समाधान मिळालं तरी अगदी 200वी क्रिकेटची मॅच झाली आणि तीही कदाचित शतकानं उजळली तरीही पुढे काय, ततः किम, त्याने काय झालं, भारत देशाचं काय झालं. हा शक्य आहे की कदाचित जगात किती लोक आहेत त्याच्यामध्ये हा कितवा आहे, झालं पुढे काय. त्याने समृद्धी वाढली, ज्ञान वाढलं, काय झालं म्हणजे त्याच्या समृद्धीचा विकासाचा अत्युच्च बिंदू गाठला त्याने असं म्हणूया. मी त्याला कमी समजू इच्छित नाही, ती त्याची उंची आहे, पण त्याची उंची ही सर्वांना अनुकरणीय आहे असं मात्र म्हणावंसं वाटत नाही. त्याला जमलं ठीक झालं, इतर अनेकांना जमलं नसेल किंवा जमेल यापुढे, त्यामुळं तेही तसे समाधानी होतील. प्रश्न असा आहे की व्यक्तिविकासाची ही गुरुकिल्ली आहे का, तर मला वाटतं तसं आपल्याला म्हणता येणार नाही. मग आता तेही परवडलं असतं एक वेळ, व्यक्तीची निदान भौतिक उत्पन्न. आता तेही झालं नाही आहे. आता यापुढे अधिकाधिक गुण त्याला मिळाले आणि परीक्षा उत्तीर्ण झाला म्हणजे तो मोठा झाला. ज्याचा वृत्तपत्रात फोटो येतो, छायाचित्र येतं, तो मोठा. अहम ब्रह्मास्मीच्या तुलनेत एका माणसाची, माझ्या दृष्टीनं मी तो शब्द वापरतो, अनेकांना पटेल न पटेल, पण अशी अधोगती होत होत हिमालया इतकी उंच माणसं वाळूच्या कणा इतकी क्षुद्र व्हायला जेव्हा लागतात, हेच जर शिक्षणाचं रूप असलं तर मग शिक्षण द्यायचंच कशाला. न दिलं म्हणून काय बिघडलं. आणि काही वेळा तर असं वाटतं की व्यक्तींना परतंत्र बनवणे आणि त्याची स्वातंत्र्याची उर्मी खुडून टाकणे
परकीयांच्याकरता ही गरजेची गोष्ट होती. मेकावलेला असं म्हणणं भागच होतं. त्यांचं राज्य जर टिकायचं असेल तर इथले लोक परतंत्र झाले पाहिजेत, ते नोकर झाले पाहिजेत, ते आम्ही सांगितलेलं ऐकलं पाहिजे त्याच्या दृष्टीनं. आणि म्हणून मला मेकावलेलासुद्धा काही वेळा महर्षी मेकावले असं म्हणावं असं वाटतं. आणि याचं कारण त्याने जी योजना आखली होती ना, ती योजना आखली होती ती संपूर्ण भारत बदलून टाकण्याची. आणि ती योजना इतक्या बुद्धिमत्तेनं, कुशाग्रतेनं आणि प्रतिभेनं आखली होती की त्याबद्दल त्याचं कौतुकच करायचं पाहिजे. आम्हाला फक्त एवढंच दुर्दैव वाटतं, हाच जरा भारतात जन्माला असताना त्यावेळी जर त्याने भारताकरता असं म्हणाला असता तर फार आनंदाची गोष्ट झाली असती. तसं न म्हणता तो शत्रूच्या पक्षात जाऊन बसला आणि त्याने तिथून म्हटलं, हे मात्र आम्हाला बिघडलं. तो शुक्राचार्यांचा गुरु बनला, बृहस्पतीचा गुरु बनला नाही. एवढा आमच्या दुःखाचा मुद्दा आहे. असो, प्रत्येकाची सुद्धा काहीतरी आहे. बरं, मग ठीक आहे, मेकावले गेला पुढे. खरं म्हणाल तर मेकावलेला मी दोष देतच नाही. त्याचा तो हेतू होता आणि त्यानं तसं करणं त्याच्या हेतूसाठी योग्य होतं. फक्त एकच झालं की विद्यमान जे शासन असं ज्याला आपण म्हणूया, म्हणजे आम्हीच, कारण आता आम्हाला सगळ्यांना राजे पण येणार आहे लवकरच. काही 5 राज्यात येऊ घातलं आहे मतदार राजा, आणि आम्हालासुद्धा सगळ्यांना आता राजे पण येणार आहे. सगळे लोक आपल्या दारात येतील, अहो राजे आम्हाला वाढा भिक्षा वगैरे असं म्हणत, ते येऊ देत. प्रश्न आपला असा आहे की हे आम्हीच राजे म्हटलं तरी हरकत नाही काही. आम्ही जे विद्यमान राजे कोणी आहोत त्यांनी ही परतंत्रता अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न केला आणि अपरिहार्य बनवत गेलो, अपरिवर्तनीय बनवत चाललो. याचं कुठेतरी मोठं दुःख आहे. आणि म्हणून याच्यावर उपाय शोधता शोधता ऋषींच्या चिंतनाचा आढावा किंवा मागोवा घेत घेत 5 गोष्टी व्यावहारिक शब्दात मांडता येण्यासारख्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य असलं पाहिजे, त्याच्याकडे काही ना काहीतरी इतरांच्या उपयोगी पडू शकेल अशा तऱ्हेचं कौशल्य असलं पाहिजे, त्याच्याकडे इतरांच्या सुखदुःखाशी मिळून जाण्याची संवेदना असली पाहिजे, योग्यायोग्य ठरवण्याची विवेकशक्ती असली पाहिजे, आणि ज्यांच्या खांद्यावर आपण उभे आहोत अशा अनाकलनीय काळापासून तो आजच्या काळापर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला घडवलं आहे त्या सगळ्यांच्या विषयीची कृतज्ञता आमच्या मनामध्ये असली पाहिजे. या 5 गोष्टी म्हणजे 5 कोश. आता कोश ही फक्त शास्त्रीय परिभाषा आहे, व्यवहारातली भाषा आपण वापरली म्हणून मोठं बिघडणार नाही. आणि अशा तऱ्हेचं स्वयंप्रेरित व्यक्तिमत्व मी माझ्याकडे या 5ही गोष्टी मिळवणार. आणि हे स्वयंप्रेरित व्यक्तिमत्व परमेश्वरी इच्छेच्या पलीकडे असत नाही, तुटक असू शकत नाही. थोडक्यात इतरांच्या सह मी, इतरांच्यामुळे मी आणि इतरांसाठी मी, एवढ्या 3 भूमिका या शिक्षणातून निर्माण झाल्या. म्हणून त्याला 2 शब्द म्हणता येतील, एक विनम्रता आणि कृतज्ञता. ही शिक्षणाची सर्वोत्कृष्ट मोठी फळं आहेत. आता पंचकोशात्मक व्यक्तिमत्व हे फक्त एका व्यक्तीचा विकास नाही. आरोग्य कदाचित व्यक्तिगत म्हणता येईल, पण तसं म्हणता येणार नाही परिपूर्णता, ते सर्वांचंच असावं लागतं. कौशल्य हे दुसऱ्या कोणतरी पाहणारा असल्याशिवाय असूच शकत नाही. आपण सुंदर नृत्य पाहिलं, आम्ही नाही, त्यांना सांगा तुम्ही नृत्य करा. त्यांच्या नृत्याची किंमत आम्ही प्रेक्षक नसलो तर नाहीच आहे, पण आम्ही प्रेक्षक कोणतरी हे सगळं बघायला आहोत आणि कौतुक करायला आहोत, त्यांच्याविषयी काहीतरी आनंद व्यक्त करायला आहोत, म्हणून त्यांच्या कौशल्याची किंमत आहे. संवेदना ही इतरांच्या विषयीच असते. विवेक हा माझ्या आणि इतरांच्या हिताचा म्हणून जो असेल तोच असू शकतो, आणि कृतज्ञता ही दुसऱ्यानं काहीतरी केलं आहे म्हणून असू शकते. तात्पर्य, पंचकोशात्मक व्यक्तीचं रूप हे
शास्त्रीय परिभाषेत त्याला व्यष्टी किंवा व्यक्ती काही पण म्हणू. आणि समष्टीचं रूप हे एकरूप आहेत. एक लहान दिसणारी गोष्ट आहे, एक व्यापक दिसणारी गोष्ट आहे. आणि मला वाटतं या व्यष्टी आणि समष्टी यांचा विकास म्हणून एका व्यक्तीचा विकास हा विश्वाचा विकास आहे. आपण हे अनेक उदाहरणांनी पाहून घेऊ शकू, पण वेळाची मर्यादा करून थांबतो. आता या सगळ्याचा विचार कशाच्या आधारावर करायचा ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी हा महासंगम आहे. त्याच्याविषयी विचारविनिमय करायचा आहे म्हणून हा महासंगम आहे. माझे सहकारी कोण आहेत आणि मला कुठून कुठून सहकार्य मिळायचं आहे हे शोधण्यासाठी हा महासंगम आहे. परस्परांच्याकडून ऊर्जा मिळवणे याकरताही आहे. नवे संकल्प करणे, आपला मार्ग रुंदावत जाणे आणि कदाचित उद्दिष्टापर्यंत असलेला सगळा मार्ग डोळ्यासमोर घेण्यासाठी तो मार्ग लांबवणे, लांबी त्याची समजून घेणे, या अर्थानं वाढवणे, या सर्वासाठी हा महासंगम आहे. या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व मार्गदर्शक, सर्व अध्यापक, संस्थाचालक, विद्यार्थी, पालक आणि अन्यही नागरिक बंधू भगिनी जे या ठिकाणी आहेत, ज्यांनी या सर्वांनी हा महासंगम यशस्वी करण्याचा मनाशी दृढसंकल्प केला आहे, त्या सर्वांच्यासाठी मला अत्यंत कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. आणि आजचा हा जो कार्यक्रम हे एकूण 2-3 दिवसांचा हा परस्परांचा परिचय, आपलं अस्तित्व समजावून देणे आणि इतरांचं समजून घेणे आणि आवश्यक तर जागृती मिळवणे यासाठी आहे. जरा मगाशी मी एकदा म्हटलं पण पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतं की ज्या तऱ्हेनं सत्काराची योजना केली होती त्याने माझ्या डोक्यावर जरा फुलं असली तरी मोठं ओझं असल्यासारखं वाटत होतं. पण मग मी पुन्हा आमच्या एका कवी मित्रांची आठवण केली आणि त्यांनी मला ते फार चांगल्या शब्दात सुचवून दिलं आहे आणि त्याची आठवण करतो आणि थांबतो. मै तो लघुतम वस्तू जगत की, या जगातली एक अत्यंत क्षुद्र वस्तू मी आहे. महानता का मोहन मुझको, मला कोणतरी मोठं व्हायचं आहे असं मोठेपणाचा मोह मला अजिबात नाही आहे. रह जाऊंगा उन असंख्य में, असे जे अनेक जण आहेत की ज्यांच्यामुळे हे घडणार आहे त्यांच्यापैकी मीही एक असावं. खरं म्हणाल तर संगीतातले 7 सूर यातल्या कुठल्या सुराला फक्त महत्त्व आहे आणि बाकीच्या नाही म्हणूया. भिंत बांधायची झाली नाही कुठल्या विटेला महत्त्व नाही असं म्हणूया. सगळ्या मिळून जेव्हा एकत्र विटा येतात तेव्हा भिंत तयार होते, घर तयार होतं. सगळे सूर एकत्र येतात तेव्हा संगीत तयार होतं. अशांच्यामध्ये रह जाऊंगे उन असंख्य में करती जो साकार महत्को, ते मोठं दिसणार आहे ते साकार करणारे जे अनेक आहेत त्यांच्यापैकी एक मलाही व्हावंसं वाटतं. शक्य ते, जमेल ते आणि प्रयत्नपूर्वक एवढं सुचवून आपल्या सर्वांच्या शांत श्रवणाबद्दल धन्यवाद मानून थांबतो. धन्यवाद.